नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व अभ्युगतधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 टेट परीक्षा 3 यासाठीच सर्वजण प्रेफरन्स देणार आहेत. त्यापूर्वी सर्वांनी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जागा किती होत्या त्या कास्टनुसार पाहून घ्या आणि त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्सचे चॉईस देता येतील. या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेच्या जागा आपण पाहत आहोत. एकूण जागा जर पाहिल्या तर पुणे जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमच्या जागा आहेत आणि या ठिकाणी टेट 2ला आलेल्या या संपूर्ण जागा आपल्याला पाहायला मिळतात. एकूण जागा जर पाहिल्या तर 275 जागा त्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी आपण जर विचार केला तर NAच्या म्हणजे आपण जर विचार केला तर SC नॉन ॲप्लिकेबल म्हणजे ओपनच्या जागा त्या ठिकाणी म्हणजे SCच्या जागा आपण जर पाहिल्या तर त्या ठिकाणी 32 होत्या. कट ऑफ होता 112. त्यानंतर पहा इथे मध्यभागी तुम्हाला पोस्ट दिल्यात आणि इकडं लास्टला तुम्हाला काय दिलं आहे त्यांनी कट ऑफ दिला आहे. पहा SC वुमनचा कट ऑफ होता 112. त्याच पद्धतीने आपण जर पुढे पाहिलं तर प्रोजेक्ट अफेक्टेड SCचा विचार केला तर 87 एवढा कट ऑफ होता. तो जर SCचा पहिला ऑर्थोनचा आपण 132 होता. त्यानंतर लो फ्युजनचा विचार जर केला तर 104 होता. त्यानंतर SCचा विचार केला फिजिकल DF म्हटले पहा 75 फक्त होता. त्यानंतर ST कॅटेगरीचा कट ऑफ पहा पुणे जिल्ह्याचा फक्त आणि फक्त आपण विचार केला तर 90 एवढा कट ऑफ होता. वुमनचा कट ऑफ 62 गुणांचा होता पुणे जिल्ह्याचा. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर ST प्रोजेक्ट अफेक्टेड पाहिलं तर 87 गुणांचा कट ऑफ होता. तोच जर पाहिला ST फिजिकल ऑर्थो म्हणतो आपण त्याला 115चा होता. त्याच पद्धतीने OBC वुमनचा कट ऑफ जर पाहिला पुणे जिल्ह्याचा तर 137 एवढा होता. त्याच पद्धतीने OBC फिजिकल ऑर्थो म्हणतो आपण 126 एवढा कट ऑफ होता. त्याच पद्धतीने OBC लो फ्युजन 111 कट ऑफ होता. त्यानंतर फिजिकल डिफिकल्टी ज्याला असते पर्सेंटेजमध्ये खरं तर ती असते 75 एवढा कट ऑफ होता. त्यानंतर EWSचा कट ऑफ जर पाहिला तर 125 एवढा होता. EWS वुमनचा विचार जर केला तर 125 एवढा कट ऑफ होता. EWS प्रमाणेच जर आपण SEBCचा प्रश्न बऱ्याच जणांना उपस्थित होतो. जेवढा कट ऑफ जवळपास EWSचा आहे तेवढाच कट ऑफ साधारणतः आपल्याला SEBCचा देखील पाहायला मिळेल. इथे आपण EWSचं जर पाहिलं या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेड तर 122 गुणांचा कट ऑफ होता. इकॉनॉमिकली विकर शिक्षण EWSमध्ये अर्थक्वेक अफेक्टेड भूकंपग्रस्त आपण म्हणतो प्रकल्पग्रस्त 115 गुणांचा कट ऑफ होता. तोच जर पाहिला इकॉनॉमिकली विकर शिक्षण स्पोर्ट पर्सनचा जर पाहिलं तर त्या ठिकाणी 2 म्हणजे पोस्ट होत्या परंतु कॅन्डिडेट मिळाले नाही असं पाहायला मिळतं आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS फिजिकली लो फ्युजनचं जर पाहिलं तर 130 गुणांचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. काही जागांसाठी हे मधले ज्या पोस्ट आहेत तेवढे कॅन्डिडेट त्या ठिकाणी मिळाले नाहीत किंवा त्या गुणांचे कॅन्डिडेट मिळाले नसल्यामुळे त्या जागा काही रिक्त देखील राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर हे होतं पुणे जिल्हा परिषदेचं रोस्टर आणि त्या पद्धतीने आलेल्या जागा, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की तुमच्या कॅटेगरीला त्या ठिकाणी जागा कोणत्या होत्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला तशा पद्धतीचा अभ्यास करून जागा देता येतील. तर सर्वांना ऑल द बेस्ट. जास्तीत जास्त जागा या पुणे जिल्ह्याला याव्यात आणि त्यातून आपले जास्तीत जास्त उमेदवार लागावे यासाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा.